नाना येऊ का? हा या या महाजनी बसा. काय म्हणताय नाना? काय नाही, स्वतःशी डाव खेळतोय. बरं झालं आलात. एकटा खूप बोर झालो होतो. नाना मलाही रिकाम पण आलाय. सगळं ना चैतन्यच हरवून गेल्यासारखं झालंय. राधिका आपला उत्साह आहे आणि अथर्व विरंगुळा सगळंच हरवून गेल्यासारखं झालंय. त्यात माझ्यामुळे तुमचेही शेजाऱ्यांशी संबंध बिघडले. नाही नाही, तुम्ही निमित्त झाला तो फक्त. काय सुभेदार आहेत ना, ते सत्याकडे कानाडोळा करतायत. त्यांच्यासारख्या माणसाने असं करावं म्हणजे. हो ना. सकाळी राधिका आली होती म्हणे. हो का? हो ती येणारच. ती तरी आपल्याशिवाय कशी राहू शकेल ना. गुरुच्या आईनं तिला परत बोलावून घेतलं. आमच्या हिला फार वाईट वाटलं. हॅलो हॅलो नानाजी, मी राधिका बोलून राहिले. कसे आहात तुम्ही? औषध घेताना वेळेवर? नानाजी नानाजी मला तुमच्याशी खूप बोलायचंय हो. बोला ना. तब्येत बरी आहे ना तुमची? राधिके राहू दे. काय तुझ्या सासू सासऱ्यांना आवडणार नाही तू माझ्याशी बोललेलं? काय त्यांच्या अपरोक्ष तुझ्याशी बोलून मला त्यांचा अपमान नाही करायचा. पण नानाजी ठेवतो मी. नाना हो जाऊ देत. सगळ्यांनाच याचा त्रास होतोय. पण ज्याच्यामुळे त्रास होतोय ना नाना, तो मात्र मजा मारत फिरतोय. नानाजी मला माहितीये तुम्हाला माझ्याशी खूप बोलायचंय. आता माझा आवाज ऐकून सुद्धा तुमचे डोळे पाणावले असतील. अरे काय भैताड. शी आई आई. अरे आई. आई अहो वहिनी. अच्छा फोन उचल. यार ही फोन काय कट करते? मग कोण का सारखं सगळं फोन करतोस? मला नाही बोलायचं. ओके फोन कट करू नकोस. मला मला नेहमीच्या जागी भेट. मला बोलायचंय. नो वे. हे बघ आता नाही भेटलीस ना मी परत कधीच नाही बोलणार. धमकी देतोयस? ठीक आहे फाईन, भेटते मी तुला. हा भेटतेस ना? हा कूल. झाली मीटिंग? हो झाली आणि डिटेल्सही मेल करून झाले. बोल काय बोलायचं होतं तुला? नाही मला राधिका वहिनी आणि त्यांच्या घरच्यांबद्दल बोलायचं होतं. आता काय झालं? नाही मगाशी मी बाहेरून येत होतो तर नानी आणि राधिका वहिनींच्या सासूबाई एकमेकांशी नीट बोलल्या नाही.
अरे बापरे, सगळंच कठीण होऊन बसलंय. हा नाही, पण हा विषय आपल्यापर्यंत घरापर्यंत राहिला तर ठीक आहे. उगाच बाहेर कळाला तर सोसायटीत चर्चा नको. पण इतर लोकांची पर्वा आपण का करायची? नाही म्हणजे तुझं म्हणणं योग्य आहे, तरी सुद्धा गुरुनाथचे आई वडील त्यांच्या मतावर ठाम आहे आणि नाना नानी त्यांच्या मतावर. कोणाला समजवायचं? आणि अर्थात आपण कितीही चर्चा केली तरी हा तिढा सुटायचा तेव्हाच सुटणार. यावर वेळ हेच औषध आहे. खरंय तुझं, पण तरी सुद्धा सगळ्यांचे गैरसमज दूर करण्याचे आपले प्रयत्न आपण चालू ठेवायलाच हवे. राधिका एकटी बिचारी काय काय करेल, सगळेच तिच्या जवळचे. कोणाला काय बोलणार ती? तर मी खरंच सांगतोय, शनाया असलं काहीतरी करणार आहे हे मला माहितीच नव्हतं. तिने माझ्या तोंडात जेव्हा पेढा भरवला ना तेव्हा मला पण शॉक बसला. शॉक कसला रे शॉक? तुला तर मनात आनंदाने लाडू फुटत असतील, आपलं खरंच शनायाशी लग्न होतंय म्हणून, नाही का? असं वाटलं खरं मला. हा? नाही सॉरी. हाय गॅरी. हा काय करतोय ते? सरांनाच विचार मी काय करतोय. हे बघ गॅरी हा काय करतोय ते? शनाया, उगीच फालतू प्रश्न विचारू नकोस, मुद्द्याकडे ये. मला सांग, ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर असं जाहीरपणे सांगायची काय गरज होती की आम्ही दोघं लग्न करतोय म्हणून? त्याने काय होतंय? एक्झॅक्टली, त्याने काय होतंय? हा, काय होतंय? तुला काय फरक पडतो रे? बाकीचे पाहिले ना कसे हसत होते माझ्याकडे बघून. तो आनंद मला म्हणत होता, सर कॉंग्रॅच्युलेट करा, पेढे काय भरवतायत. काय त्यांचे सर्केस्टिक टोमणे मला कळत नाहीत का? गॅरी तू का उगाच टेन्शन घेतोयस? बरंच झालंय ना, आता कोणाला आपला डाऊटच येणार नाही आणि आपला अफेअर आहे याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. तो सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह नाही का? हो ना? आता बोल ना. हो हो. हो बरोबर आहे सर तिचं. अरे बरोबर आहे, काय बरोबर आहे? हा, हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा खोटं बोललं ना की 50 वेळा पुढे खोटं बोलावं लागतं. तू हसतोयस काय? तुला कळतंय का कशी उत्तर देणार आहात तुम्ही? हा, आज लग्नाचं बोललात, उद्या लोक विचारतील एंगेजमेंट कधी, त्याची तारीख सांगा, लग्नाची तारीख सांगा. काय उत्तर देणार आहात तुम्ही? खरंच लग्न करणार आहेस काय याच्याशी? आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. नाही, तुला नसेलच रे प्रॉब्लेम, पण सिरियस एक लक्षात ठेवा, तुझ्यामुळे मला काही प्रॉब्लेम झाला ना तर तुझ्या करिअरला फार मोठा प्रॉब्लेम होईल ना, याची मी काळजी घेईन. ओके सर मी गंमत करतोय सर. अरे तुम्हाला ही गंमतच वाटतेय. तिथे ती राधिका सिरियस होते त्याचं काय? ती तर अक्षता घेऊनच मागे लागली तुम्हा दोघांच्या, लग्न लावते म्हणून. तिला कसं थांबवायचं मला काही कळतच नाहीये. गॅरी तू उगाच टेन्शन घेतोयस त्या गुड फॉर नथिंगचं. गुड फॉर नथिंग नाही राहिली आता ती. शनाया, मी तुला तेच सांगतो की आता स्मार्ट झालीये ती ना, खरंच तुम्हा दोघांचं लग्न लावून मोकळी होईल. तुला वेळेस थांबवलं पाहिजे. मला काहीच कळत नाही काय करावं यार.